नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची आणि नवीन आठवड्याची छान नवीन सुरुवात झालेली आहे आणि त्यांचा टिफिन वगैरे आज मी रेडी केला. तुम्हाला काय टिफिनमध्ये केली आज बटाट्याच्या काचऱ्या, चपाती आणि चहा होतो इथे. त्यांना चहा पाहिजे होता आणि आज ना मी गवती चहाची पावडर करणार आहे. बघूया त्याचा काय रिझल्ट येतो. मला पण काही आयडिया नाही. हे खूप छान ड्राय केलं आहे मी 4-5 दिवस. सो लेट्स सी काय होतं आहे. अजून सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही आपल्या किचनमधून आणि मला आज आणि तुम्हाला दिसत असेल की माझ्या ओठाची काय कंडिशन झाली आहे. मे बी हीट उठली आहे, इथे पण उठली आहे आणि इथे पण हे खूप हे झालं, एकदम खूप पेन होतं मला. आणि आज मला खूप जास्त काम आहेत. काल जो टी व्हीचा पसारा होता तो तसाच आहे, तो आवरायचा आहे. त्याच्यानंतर किचनमधलं सगळं आवरायचं आहे, कारण काल रात्री काय आवरलं गेलं नाही. म्हणजे बाकीचं सगळं कचरा वगैरे काढायचा आहे. त्यानंतर एक व्हिडिओ एडिट करून द्यायचे. त्यानंतर मला संक्रांतीची शॉपिंग म्हणजे पूजा मांडण्यासाठी जे काय लागतं ते घ्यायला जायचं आहे. आणि मेन म्हणजे मला हे नाही माहिती की भोगीच्या दिवशी ते घेतात की नाही घेत, किंवा चालतं की आय डोंट नो. सो बघूया, मी विचारते मम्मींना, फोन करून विचारते की भोगीच्या दिवशी ते घेतलं तर चालतं का. म्हणजे उद्या सकाळी सकाळी मी गेली असती मार्केटला. नसेल झालं तर मला आजच शॉपिंग करावी लागेल. म्हणजे देवपूजेचं सामान मला आजच घ्यावं लागेल. सो बघूया. ते पण असेल तर मग मला म्हणजे काहीतरी एक काम कुठलं तरी राहील, व्हॉइसवर करून मला कंपल्सरी ती व्हिडिओ पहिले द्यावी लागेल. आणि आजच एक फूडचं कोलॅबोरेशन आहे. त्यानंतर मी फूडचं कोलॅबोरेशन 4-5 दिवस नाही घेणार आहे. आणि छान मी संक्रांत वगैरे आम्ही कशी सेलिब्रेट करतो म्हणजे आमच्या साईडला, नगर साईडला, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो कनेक्टेड राहा. आणि माझा हात खूप दुखला आहे, तर बाय, थोड्या वेळाने भेटते. कालच आम्ही स्टारबक्समधून कप आणला आहे. ॲक्च्युली 50% डिस्काउंट आहे, म्हणजे पुढच्या डेटला आहे, पण त्यांनी आम्हाला दिला आता 50% डिस्काउंट, कारण मी 1-2 व्हिडिओज केलेले आहेत. सो मस्त कप आणला मी स्टारबक्सचा. आणि आमच्याकडे जो आधी होता तो पण आय थिंक त्याचाच होता, मे बी, आय डोंट नो. पण हा आता आणला आहे नवीन आणि मस्त कप आहे आणि त्यांना मस्त गरमागरम चहा देते आज याच्यामध्ये. आणि आता मस्त सूर्य आला आहे, मला दिसतो का थोडासा मस्त. मला खूप काम आहेत आज, खूप जास्त. कशी मॅनेज होणार आहेत काय माहिती. आणि मला ना तर मिशोच्या ज्या प्रोडक्ट्स आणले ना त्याचे मला मेन म्हणजे व्हिडिओज करायचे आहेत. मला ते मेन कंटेंट द्यायचं आहे, पण काय कळत नाही आहे कधी कसं काय होईल. सो लेट्स सी. मस्त सूर्य येतोय, किती छान वाटतं ना. म्हणून जेवण करायला मस्त मजा येते. आज जरा सूर्याची किरणं जास्तच येतात तर मला डोळे पण उघडता येत नाही, पण मस्त वाटतं इथे. रोज रोज मी तेच सांगते तुम्हाला, तुम्ही पकला असाल, पण आज जरा जास्त सूर्याची किरणं म्हणजे डोळेच बंद नाही करता येतात, तर मस्त वाटतं. हॅलो गाईज, तर सकाळनंतर मी आता ब्लॉग डायरेक्ट स्टार्ट करते आहे, कारण एक मोठा ब्लॉग एडिट करायचा होता, छोटी एक व्हिडिओ एडिट करायची होती, कारण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर ते नाही होत. बाकीची कामं माझी राहिली. तर मी तुम्हाला आता भांडी दाखवते की माझ्या घरात किती भांडी, म्हणजे काय एवढी भांडी निघतात मलाच नाही कळत. ती मला घासायची सगळं आवरून. मग आज पण जायचं. आजचं हॉटेल खूप छान आहे कोलॅबरेशनचं. आणि आता मी पण म्हणजे थोडे थोडे इतकी भांडी मला घासायची, हे पण मस्त धुवून घेते, म्हणजे तिकडून आल्यावरती कंटाळा नको. हॅलो गाईज, तर आज आमचं जे हॉटेल आहे कोलॅबरेशनचं ते हे आहे आणि मस्त आहे, छान आहे. सो एन्जॉय करतो फूड, तुम्हाला पण दाखवतो.
बघूया आता काय काय खायचं. ते छान व्हरायटीज आहेत. आपण डेझर्टमध्ये केक वगैरे ट्राय करू हा ना, पेस्ट्रीज. मस्त हॉटेल आहे, छान एकदम. लेट्स सी. हाय गाईज, तर तुम्ही बघू शकता आज आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आहोत व्लॉगिंगसाठी. नॉट फॉर व्लॉगिंग, सॉरी, कोलॅबोरेशनसाठी. सो वी हॅव बीन इन्व्हायटेड, नॉट वी, वैभवी हॅज बीन इन्व्हायटेड. सो आलो आहे. सो बी कनेक्टेड अँड रील्स पहा. आमची पहिली स्टार्टरची डिश आणि निर्माण दाखवते. गाईज, हा पदार्थ कसा खायचा पण आम्ही असंच खातो. फलाफेल आहे ॲक्च्युली, पण आपण फला मस्त आहे. सेम आम्हाला माहीत नाही आहे कसं खायचं. सांगा जरा आम्हाला तुम्ही. त्याच्यावर फलाफेल आहे. ते आपण तुर्किश घेतलेलं स्टार्ट. सगळं तोंड बनवलं गाईज. तोंड सगळं भरून ठेवलं आहे. पुसा इथे. गाईज, आम्ही आता चिकन टिक्का बिर्याणी ऑर्डर केली आहे आणि त्यानंतर मेक्सिकन मागवलं आहे एक. आणि आम्हाला स्टार्टरमध्ये आम्ही एक फूड झालं, पण हे फूड मस्त आहे ॲक्च्युली. युनिक नाही म्हणता येणार, पण काहीतरी समथिंग डिफरंट आणि टेस्ट पण छान आहे. सो या तुम्ही पण गाईज. तुम्ही पण या. एक पण डिश पूर्ण खाल्लेली नाही आहे आणि सगळं पार्सल केलं आहे. कधी खाणार माहिती नाही, पण पार्सल आमचं पार्सल सगळं इथं आहे. आणि खूप भारी होतं. म्हणजे एकदम फ्लेवरफुल फूड होतं, खूप भारी. पण नाही एवढं सगळं खाऊ शकत, पण तेवढं होतं मला कोलॅबोरेशनमध्ये. म्हणून तिथे सगळं ऑर्डर केलं. सगळं तर नाही. आणि मी डेझर्टमध्ये हा मस्त केक ऑर्डर केला आहे. केकच नाही, भारी आहे ना. मला खूप आवडला. असं वाटतं तो कट पण करावा नाही, पण मला करावं लागेल व्हिडिओसाठी, त्याच्यामुळे मी करेन. सो लेट्स सी कसा लागतो. पण मला तो बॉटलमध्ये ज्यूस पाहिजे, त्याच्यासाठी मी थांबती आहे. बघू, थोडासा एक शॉर्ट घेईन मी फक्त. आणि काही जायचं हॉटेल खूप भारी आहे. 3 स्टार हॉटेल आहे आणि फूड तर एक नंबर आहे, खूप भारी आहे. मेक्सिकन पण मस्त होतं आणि फलाफेल तर एकदम ओमानसारखं. म्हणजे आम्ही ओमानला असताना जे खात होतो ना, सेम टू सेम. नाव द्यायचं एकदम ऑथेंटिक, एकदम क्लासी होतं. आता आम्ही ठरवलं आहे, माझे पप्पा आले की इकडे आणायचं त्यांना. नाही खाऊ शकत गाईज एवढं. आणि आज नंतर 4 दिवस कोलॅबोरेशन नाही घेणार आहे, कारण थोडासा गॅप घेऊन असं विचार करते. आणि मला पेंडिंग व्हिडिओज आहेत ना, त्यावर द्यायच्या. पण काय प्रॉब्लेम आहे, तर एका दिवशी 2 व्हिडिओ टाकायला तर आणि रीच नाही आहे. त्याच्यामुळे मी 4 दिवस ब्रेक घेणार आहे. आणि मग पण मला आज खूप जास्त आवडले गाईज, खूप जास्त. आणि मी पण ठरवलं आता गाडीने न्यायची नाही, 2 व्हीलर 4 व्हीलर आता ट्रेननी याचा करायची. कारण आमचं खूप, आम्ही हे डिनाय करत नाही आहे की आम्ही हे बाहेर खातो तर आम्ही काहीच विचार करत नाही, असं नाही आहे गाईज. आम्ही विचार करतो, पण हे प्रोफाईल बिल्ड करायला मला खूप वर्ष लागले. त्याच्यामुळे स्टार्टिंगला मला सगळे ज्यांचे छोटे मोठे कोलॅबोरेशन कॉस्ट होतं घेणं. पण आता थोडासा मी विचार करतो, म्हणजे मध्येच 4 दिवस ब्रेक वगैरे घेईल. कारण कन्सिस्टन्सी नाही ठेवली ना, तर मग मला ते पुढे तेवढं सक्सेस नाही मिळणार. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे खूप जण बोलतात, मला माहिती आहे, आणि त्यांचा पॉईंट पण व्हॅलिड आहे, पण माझ्या प्रोफाईलसाठी मला ते करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो आता 4 दिवस ब्रेक घेते आणि बाकीचे पण कोलॅबोरेशन्स आलेले आहेत, म्हणजे बाकीचे प्रोडक्टचे. सो ते पण करूया आपण. सो कनेक्टेड राहा आणि या तुम्ही पण. छानपैकी केक खायला खूप मस्त आहे. म्हणजे ते इतकं सुंदर दिसतं ना की मला तो केक कट, म्हणजे जसं मी आधी बोलली, कट करावाच नाही वाटत आहे, पण मला व्हिडिओसाठी तो करावा लागणार आहे. क्रिएटिव्ह पण बघा. हे जे लिफ्टची डिझाईन आहे ना, ती चॉकलेटपासून बनवलेली आहे. इट्स नॉट म्हणजे काय प्लास्टिकचं नाही आहे, ते चॉकलेटपासून बनवलं आहे. नाही, म्हणजे अशा हॉटेलमध्ये आल्यावर ते असं वाटतं की आपण अजून मेहनत केली पाहिजे आणि
अशाच प्रकारच्या हॉटेल्सला Visits आले पाहिजे. विजिट्स आले पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही आहे की मी माझे आधीचे दिवस विसरणार आहे. मी आधी छोटे छोटे कोलॅबरेशन पण केलेले आहेत, म्हणजे त्यांच्यासोबत पण केले आणि आता आले तरी पण मी करते, असं नाही की नाही करत. फक्त मी आजूबाजूचं जसं तुम्हाला म्हटलं एरिया बघते, हायजीन वगैरे या गोष्टींचा विचार करते. पण माझी इच्छा खूप आहे की मला असं हॉटेल्स कोलॅबरेशन्सला यावे. सो फिंगर क्रॉस. हे आमच्या प्लेट्स भरपूर साऱ्या त्यांनी ऑलरेडी क्लिअर केल्यात. आता हे पण फलाफेल सँडविच ॲक्च्युली टाकायला नको यार, किती व्हॅल्युएबल आहे ते. घरी करणं शक्य आहे का? बघू, लेट्स सी. मला संक्रांतीची शॉपिंग करायची, त्याच्यासाठी वेळ नाही मिळाला कारण दुपारी 3:30 वाजेपर्यंत तर मी हेच करत होती, एडिटिंग करत होती. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं ना मग किती पसारा होता हॉलमध्ये वगैरे, आणि इतकं सगळं किचन वगैरे ते सगळं मी क्लीन करून आली. आणि मेन म्हणजे आता मला भोगीच्या भाजीसाठी पण भाज्या घ्यायला वेळ नाही मिळाला आहे. हो झोमॅटोवर मिळाल्या, झोमॅटो नाही सॉरी झेप्टो किंवा स्विगी किंवा ब्लिंकिटवर मिळाल्या तर खूप बरं होईल, रेडीमेड किंवा सगळ्या भाज्या एकत्र. मी आधी मला असं आधी वाटायचं की म्हणजे हे सगळं आपण व्यवस्थित केलं पाहिजे, बाजारात जाऊन सगळं आणून सगळं सिस्टमॅटिक मी केलं आहे एवढ्या वर्षापर्यंत. पण यावेळी मला नाही वेळ मिळाला आहे. बाजरीचं पीठ तर घरूनच आणलं आहे, पण भोगीची भाजीसाठी मला भाज्या बघूया आता मिळतात का. खूप जास्त बडबड केली गाईज या ब्लॉगमध्ये, सो ब्लॉग खूप मोठा होईल. सो आपण थोड्या वेळात एंड करूया. गाईज मी तुम्हाला घरातलेच व्हिडिओ टाकून खूप बोर करत होती ना, तेच बडबड करते. सो आज मी तुमच्यासाठी जिथे मी कोलॅबरेशन आले ते सगळं शूट करून मला दाखवते, कारण घरातले ब्लॉग बघून तुम्ही पण बोर झाला तर मला माहिती. सो आज सगळं ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कोलॅबरेशन पण दाखवलेले. आत्तापर्यंत मला ते जमलं नव्हतं, कारण कसं तिथे गर्दी असायची किंवा पटकन जायला लागायचं किंवा काय वेगळं काम पण असायचं. आता मी वेळ काढून आलेलो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं दाखवलं. सो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. बेवरेजेस घेणार नव्हतं ॲक्च्युली आम्ही विचार केलेला की नाही घ्यायचं, पण इतकं खाल्लं होतं तर मग त्याच्यासाठी लाईन सोडा आणि मला वॉटरमेलन ज्यूस घेतला आहे. सो चला आम्ही नंतर करतो आणि घरी जातो. सो आजचा ब्लॉग मे बी आपण इथंच एंड करूया. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक.